नाशिकच्या अंबड लीग रोड परिसरातील दत्त मंदिर भागामध्ये असलेल्या स्क्रॅप भंगार दुकानात शुक्रवार दिनांक 3 रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या ठिकाणी काही भाडेकरू राहत असल्याने अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवत भाडेकरूंना बाहेर काढले आहे। यामध्ये जीवितहानी जरी झाली नसली तरी यात 2 लाखाचे नुकसान झाले आहे। सातपूर अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार इरफान खान याचे भंगार दुकान असून त्यामागे काही घरे भाड्याने दिली होती। भंगार दुकानाच्या बाजूला 3 लोक भाड्याने राहत होते। शुक्रवारी अचानक भंगार दुकानाला आग लागली। अग्निशामक दलाने त्वरित आगीवर नियंत्रण मिळवले असून आजूबाजूच्या भाडेकरूंची सुरक्षित सुटका केली। यामध्ये संसारोपयोगी साहित्य व 2 लाखाचे साहित्य जळून खाक झाले आहे। दरम्यान या प्रसंगी लीडिंग फायरमॅन प्रमोद लामगे, ट्रेनी शुभम लाड, हर्षद कुलकर्णी, ऋषिकेश पवार, गौरव जाधव यांनी आगीवर नियंत्रण मिळवले। भंगार दुकान व भाडेकरू यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। भरवस्तीत दुकानाला परवानगी मिळते तरी कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, अंबड।